आणि सगळ्यांच्या खूपच म्हणजे असं बोलून गेले असं वाटत नाहीये की आज आपला सोन्याचा दिवस. आम्ही सफाई कामगार आहोत. आम्हाला एवढा मान आणि सन्मान आजपर्यंत कुणीच दिलं नाही, कुणीच नाही. एवढे म्हणजे आपले कार्यक्रम किती जरी झाले तिथं आपल्याला सफाई करायला बोलवतात, सफाई करून घेतात, सगळं काय करतात आणि काम झालेलं आपले आभार मानतात आणि विसरून गेल्यानंतर काय आपल्याला सवय झाली. आता काय आपण काय करतो, काम झालं की चला कुठेतरी कार्यक्रमाला सफाई करा, सफाई करायची, सगळं आवडायचं निघायचं, झालं. मोठ्या आपण आपल्या काम करतो. पण आज सुद्धा आपला सन्मान केला ना त्याचे मी खरंच लाख आपण सगळ्यात महिलांची खूप आवडते. असं बहीण भावाचं नातं आजपर्यंत कुणी जपलं नाही. खूप झाले आणि खूप आले, खूप गेले, त्याच्याबद्दल काय वाटतं. आता इथून पुढं असं जर राहिलं तर खरंच सगळ्याच महिलांना रागांची ऋणी राहते. आपले नरेंद्रजी मोदी यांनी कुंभमेळ्यामध्ये आपल्या सफाई कामगारांचे पाय धुतले आणि पाय पुसले. ही केवढा मोठी सन्मानाची गोष्ट आहे आणि आपल्या आयुष्याचं सोनं केलं. आज कोणच करत नाही. आपण सफाई करतो म्हणून आपण घालणार, आपण काय म्हणून घालणार, आपण त्यांची घालू शकतो म्हणून आपणच त्यांनी घालणार हे त्यांना कळालं. म्हणून म्हणते आपण एक निष्ठाने काम करायचं आणि इथून पुढं दादा आपल्यासोबत आणि दादांनी जे आपला फेटा घालून सत्कार केलाय खरंच म्हणजे ही आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या पाठीमागे दादा मोठा भाऊ आपल्या पाठीमागे, त्याच्यासाठी आपण त्यांचे मनापूर्वक आभारी आहोत. आणि मला एवढं बोलायचं की आता हे कंत्राटी कामगार आणि कंत्राटी कामगार मी 14 वर्ष झालं काम करते करीनगरमध्ये. मला काही जास्त बोलता येत नाहीये पण तुमच्यासारख्या सगळ्या जणांनी म्हणजे भाऊनी आहे साहेबांनी आपले साहेबांनी यांनी मला प्रोत्साहन दिलं. ह्याच्यात मला काहीच बोलता येत नाही, माझ्या वगैरे तिकडे शब्द आहे आणि मला खरंच इथं उभं राहायचं म्हणलं ना आणि संधी मला त्यांनी दिली. माझं एवढं म्हणणं आहे की कंत्राटी कामगार जे आहे काम एवढ्या वर्षाला काम करणार त्यांना तुम्ही थोडं काय करण्याच्या बाबतीत थोडंसं विचार करत आहे आणि जिथे म्हणजे आपली लहान आहे त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. आणि तो कुरुल मतदारसंघामध्ये जे कामगारांना काम करतोय, रात्रंदिवस कष्ट करून झगडतोय ह्या सगळ्या गोष्टी, ह्याच्यामध्ये आमचा आणखी असाच सहकार्य लागलं. आम्ही जिथं बरेच तिथं काम करायला तयारी आहे आमची साहेब. पण इथं तुम्ही जे कार्यक्रम घेतलाय ना ते मला पण बरोबर कळलंय, त्याच्यामुळे मी काय जास्त बोलू शकत नाही. आणखी या सगळ्या माझ्या महिला कंत्राटी कामगार असल्या काय कामगार असले आमचे सेवक, आमचे वरिष्ठ अधिकारी, सगळे साहेब लोक कदम लोक तर मी खरंच खुशी आहे. आणि माझं काही चुकलं असेल तर माफी करावी. पहिल्यांदा स्टेजवर कार्यक्रम करते. पुणे महानगरपालिकेच्या सफाई काम करणाऱ्या आमच्या माता भगिनी यांच्या पुढे राखी बांधून देणं आणि राखी बांधण्याच्या आपल्या हिंदू परंपरेला, भारतीय परंपरेला भावाने काही देण्याची परंपरा. जसं ओवाळणं आपल्याकडे तर त्याच्यामध्ये काही भेटवस्तू नाही लागली तर पूर्ण करून देतो काय, तसं राखी बांधण्याच्या बरोबरीने भेटवस्तू सर्वांना एक साडी देण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी आपण करतो. ती साडी ही किती किमतीची, 1 की 2 भावना महत्वाची असते आणि त्यामुळे असा एक कार्यक्रम आज या ठिकाणी प्रातिनिधिक 5 जणी राखीबंधन, एक मिनिस्टर म्हटलं दिवसाला 18 एप्रिलचे कार्यक्रम असतात. सकाळी 6:15 पहिला कार्यक्रम होता, 6:30 दुसरा होता, 8ला तिसरा होता, मग 10 वाजता शनिवारवाड्यावर बाजीराव पेशंटच्या मुलाला हा घालायचा मुंबईच्या. आता आपले जे
केंद्रात मंत्री झाले, मुरलीधरांना त्यांच्या कार्यक्रमात त्याचा गणपती खूप मोठा असतो, त्याची जी आरास असते त्याचा पहिली बेड दिला म्हणतो, पहिला बांबू तो रोवण्याच्या कार्यक्रमाला जायचा आहे. तर मी विनंती केली महेशला की मी 5 जणींना माझ्या हस्ते साडी देऊन 5 जणांनी मला कार्यक्रमात आली आणि बाकी मग सगळ्यांना असं नाही की घरी पाठवू, उद्या या, एक कुपन देतो, इथेच मिळणार, कोपऱ्यात ठेवायचं. तर या कार्यक्रमाला माझ्याकडे बरेच मंडळी उपस्थित आहेत, पण वेळ कमी असल्यामुळे प्रामुख्याने आमचे अध्यक्ष डॉक्टर फुटाला जे खूप चांगले डॉक्टर आहेत आणि आपल्या सगळ्यांशी आपल्या सुद्धा समोर होणारा महेश ढोळे, व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि आता माझ्या ताईने मनोगत मांडताना त्या असं म्हणाल्या की पहिल्यांदाच बोलते, त्यांच्या बोलण्यामध्ये ते पहिल्यांदा बोलतात असं वाटत नाही. पहिल्यांदा जर इतकं चांगलं बोलत असतील तर 2-4 भाषणानंतर ते डायरेक्ट स्टेट लेवलचे लीडर होणार असं दिसतंय. तर त्या ताईने ती भावना व्यक्त केली की आम्ही सफाई कर्मचारी घाण नाही होत, तर इतरांची घाण आम्ही साफ करतो. तर त्यांनी असं मानलं पाहिजे की आपण घाण आहोत आणि आपण टाकलेली घाण या सफाई करतात. तसं कोविडच्या काळात सुद्धा ज्यांनी स्वतःची कोविडच्या काळामध्ये तुम्ही जर संपलेलं असतं नाही बाबा आम्ही नाही कचरा काढणार, आम्हाला कोविड झालं तेवढ्याला पडेल आणि झालाही नाही का, तर ह्या शहरामध्ये कोविडने माणसं गेली नसते, घाणीने माणसं. असं आपलं काम ही ईश्वर पूजा आहे असं मानून काम करणाऱ्या सर्व माझ्या माता होईल. कार्यक्रम काय आहे तर तेवढा कळलं आहे, उद्या रक्षाबंधन आहे, आज राखी बांधायची भावाला. आपण राखी बांधण्याचा एक मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे की राखी बांधून आपण भावाला असं म्हणतो की तू माझं रक्षण केलं. आता त्या काळामध्ये महिला ही कमकुवत होती, भगवती भावाला असं म्हणायची की तू माझं रक्षण कर. आता बहीणच भावाचं रक्षण करते, सगळ्यात मजबूत आहे. पण ती परंपरा आहे, मग काळाकडून त्या परंपरेचा अर्थ बदलायचा. तो अर्थ आज काय आहे तर तुम्ही मला राखी बांधा आणि मध्ये म्हणून तुमची जी अडचण आहे त्या अडचणीमध्ये मी तुमच्या बरोबर आहे. असं तिची राखी बांधायची वाट बघता गेल्या 3-4 वर्षामध्ये पुण्यात झाल्यापासून ते 3-4 गोष्टी करू द्या, मोठी आली आहे पण ज्या तुम्हाला कळल्या पाहिजे आणि त्या गोष्टी तुम्हाला कळल्यामुळे त्याचा फायदा तुम्ही घेता. थोडं सांगा की मला ह्या हाताने केलेलं या हाताला सांगायची सवय नाही, कोणी सांगायला नको सांगतो, पण तुम्हाला कळलं पाहिजे आपण काय करायचं. क्रमांक 1 म्हणजे आपलं आरोग्य नीट राहिलं पाहिजे, ह्यासाठी एक छोटं रुग्णालय आणि 2 मोठी रुग्णालय फिरकी आहे, त्याचे वाद ठरलेले आहेत, वेळा ठरलेल्या आहेत. मोठी रुग्णालय तर अशी आहे की त्याच्यामध्ये हॉस्पिटलमधलं सगळं आहे, एक्सरे मशीन आहे, ईसीजी मशीन आहे, सगळ्या टेस्ट आहेत, रक्ताची लघवीची सगळ्या टेस्ट आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांना 2 प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता असते, एक स्तनाचा आणि एक गर्भाशय. त्यातल्या स्तनाचा गर्भाशय जो आहे तो जास्त महिलांना होतो आणि तो बऱ्याच वेळा लक्षात उशीर आहे. त्याची टेस्ट करायला डॉक्टरकडे जायला तुम्ही घाबरता, त्याची किंमत पण 27 रुपये असते, त्याला म्हणतात मेमोग्राफी. आपल्या त्या फिरत्या रुग्णालयात मेमोग्राफी आहे. आतमध्ये गेल्यानंतर लक्षात येईल मस्त काळी नाच लावून धुवून गेली आहे, ती गाडी तुमच्या दारात येते. म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलला नको, संकोच नको, भीती नको, पैसे नको. तिथे टेस्ट केली 1 तासात रिपोर्ट मिळतो की कॅन्सरची सुरुवात आहे की नाही. मी तुम्हाला हात धरून विनंती करतो, निवडणुका मतदान जेव्हा मला जर तुम्ही भाऊ म्हणणार असाल तर माझी जबाबदारी अशी आहे की तुमच्या आरोग्यापासून सुरुवात करा. तुम्ही सगळ्यांनी एकदा माझ्या त्या गाडीमध्ये तर डॉक्टर बुटाला मी सांगतो तिला डिमांड फार आहे. गेली 15 दिवस डब्यामध्ये लोकांनी ते 2 गाड्या सोडलीच नाही, गाडी आता सोडली गाडी. तर 2 दिवस इथे कुठे दिला, सगळ्यांनी अशा सगळ्या टेस्ट करून घ्या. काही होत नाही करायचं, मनात शंका पडून टाकायचं. मग रक्त तपासायचं, मग आपल्याला
साखर आपल्या शरीरात आली आहे का? कधी कधी साखर म्हणजे डायबिटीस दूर झाला आहे हे कळायला 5 वर्ष लागतात. डायबिटीस हा आजार असा आहे की तो आतमध्ये माणसाला खातो, बाहेर कळत असतो. पण टेस्ट घेतली की लगेच कळतो कारण शुगर वाढली. मग चहा सोडायला लागेल, साखर कमी करायला लागेल. काही जणांना चहाशिवाय दिवसच सुरू होत नाही. अशा सगळ्या टेस्ट करण्यासाठी 3 गाड्या लागतात. पण त्यात 1 रुपया सुद्धा आपण फी घेत नाही. उलट सगळी औषधं, सगळी इंजेक्शन ही त्या गाडीमध्ये मिळतात. त्याचा औषधाचा इंजेक्शनचाही आपण 1 रुपया घेत नाही. पुढे जाऊन थोडी किमती औषधं द्यावी लागली तर आपण चिठ्ठी देतो आणि आपण सांगितलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये गेला तर 50% किमतीमध्ये ते औषधं मिळतात. थोडा आजार पण मोठं झालं तर 2 हॉस्पिटलशी आपण टायप केलाय. तिथे जाऊन मोठा आजार पण निभावायचं, तुम्ही पैसे भरायचे नाही. ते हॉस्पिटल माझ्यावर वसूल आहे. आता माझं होईल आणि तुम्हालाच त्याच्यात या महाराष्ट्रात लाखो बहिणी आपल्याला झाल्या की पहिला तर त्यांच्या आरोग्याची जबाबदारी पूर्वी राखी बांधल्यानंतर तो असं म्हणाला की तुझं रक्षण करेल, आता तीच रक्षण करणार आहे. तर राखी बांधल्यानंतर पहिलं काय, तुमच्या आरोग्याची काळजी. डॉक्टर बोला जसं आज एकत्र आणलं तसं या आठवड्याभरामध्ये 2 गाड्या राखीने लावा. सगळ्यांच्या मेडिकल टेस्ट होते. याच्याकडे 2-3 दिवस लागते त्या एवढ्या आणि ते तुम्हाला मी सांगितलं 2 डॉक्टरमध्ये औषधं जाणार डॉक्टर मिळालं नाही. तर दोन्ही रिपोर्ट पण काय वगैरे औषधं इंजेक्शन असं सुरुवात तुम्ही ती पण आणू शकता. पण तपासण्या तर सुरूच आहे का, काय करून नाही. तर हा झाला एक वैद्यकीय होतो. दुसरा मुद्दा आपला असतो की आमच्या मुलींचं शिक्षण करा. आम्ही सफाई काम करतो म्हणून आमच्या मुली शिकल्या पाहिजे. तुमच्या मुलींना आता सरकारने 100% फी माफ केली. त्या डॉक्टर होऊ दे, इंजिनियर होऊ दे, वकील होऊ दे, चार्टर्ड अकाउंटमध्ये पैसे भरायचे नाही. सरकारने 1800 कोटी रुपये बाजूला करून ठेवलेले आहेत. तुम्ही जर ऍडमिशन घ्यायचं आणि तुमच्या वतीने सरकार त्या कॉलेजमध्ये देतं. 4 महिन्याचं त्या कॉलेजने बिल द्यायचं असतं किंवा आमचे 2 कोटी घ्यायचे, 3 कोटी घ्यायचे, सरकार देते. आधी 50% द्यायचं, आता 100% द्यायचं. आता पुढे जाऊन नुसत्या फीवर नसतं ना, बाकी काय काय असतं. तर आपल्या कार्यालयात अर्ज दिला तर आपण तुम्ही काय मागणी केली आहे, मुलीला दफ्तर पाहिजे, पुस्तकं पाहिजे, वह्या पाहिजे, कुठे लॅपटॉप घ्यायचा आहे, हे वगैरे, ते आम्ही आमच्या कार्यालयातून तुम्हाला पैसे देतो. आता काल माझ्याकडून हे पाहणारा राजेश ठाकूर म्हणून आहे, त्याने 250 मुलींची यादी माझ्याकडून फायनल करून घेतली. त्याचे टोटल होते 19 लाख रुपये. कोणाला 15,000, कोणाला 20,000. तुम्ही अर्ज जो केला असतो त्याप्रमाणे तुम्हाला पैसे देतो. सगळे सगळे नाही, 25 म्हटलं की 20 देतो, 15 म्हटलं तर 5 देतो, सगळ्या द्यायचे ना. साधारणतः दरवर्षी जून, जुलै, ऑगस्ट मध्ये सफाई कामगार नाही कोथरूड मतदारसंघातल्या 3,000 मुलींना आम्ही पैसे देतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आमचं बोर्ड नाही लावतं, आमची मुदत संपली नाही, आमची मुदत कधी संपत नाही. त्यावर्षी 30,000 मुली आल्या. 30,000 मुली आमच्या कार्यालयामध्ये आमच्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे हवेत असं जर तुम्ही म्हटलं तर आता नाही, आमची स्कीम संपली. आमची स्कीम कधी संपतच नाही, आमच्या पैसे पण कधी संपत. कारण हा दुसरा मुद्दा झाला की मुलीच्या शिक्षणासाठी फी तर सरकार भरू देत नाही, वर खर्च जो आहे तो सुद्धा आम्ही देतो. ते तुम्हाला माहिती म्हणून सांगतोय. मी रक्षाबंधनाच्या अगेन्स्ट काय काय मी करणार नाही म्हणतात. तिसरं, आपल्या मुलींची थोडी थोडी सेविंग झाली पाहिजे ना. म्हणून सरकारने काय योजना केली की मुलगी जन्माला आल्यापासून 18 पर्यंत टप्प्याटप्प्याने सरकार 1,02,000 रुपये देते. जन्मली की 4,000, पहिली गेली की 6,000. करत 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 ही रक्कम 18 वर्षी 1,02,000 होती. आणि त्याला माहितीच नसतं, त्याचं फॉर्म भरावा लागतो, त्याचं खातं भरावं लागतं. हे केलं सरकारने. मी काय केलं, मी मंत्री आहे पण सरकारने करण्याच्या बरोबर मी म्हणतो की मी काय करणार आहे. मी काय केलं तर पोस्टाची एक स्कीम आहे, ते काय
कळलं तुम्हाला? शेवटपर्यंत कळलं? आमच्या कार्यालयात फॉर्म भरायचा की तुमच्या मुलीची ऍडमिशन आम्ही भरणार, मग तिला पासबुक मिळणार. दरमहा तुम्ही काहीतरी आपण टाकली तर दरमहा आम्ही 100 रुपये देतो. आता जवळजवळ 2200 मुलींची खाती उघडली. त्या 2200 मुलींची आई किंवा वडील दर महिन्याला आमच्या कार्यालयातून आमचे 100 रुपये घेऊन जातात. पण त्याच्यात की आदल्या महिन्यामध्ये तुम्ही 100 रुपये तरी टाकलेले असले पाहिजे. तुम्ही जर दरमहा 1000 रुपये टाकायला लागलात ना तर तुमच्यापेक्षा तुम्ही मुलींची होईल 18व्या वर्षी एक इन्स्टॉलमेंट मिळतो आणि 21व्या वर्षी मिळतो. त्या 1000 रुपये दरमहा टाकण्याचे 18 का 19 लाख रुपये पण मी 1000 रुपये टाकला, मला भरपूर मुली लागले. तर तुम्ही 100 रुपये जरी टाकले तर माझे 100. आमच्या कार्यालयात दरम्यान लाख असते आणि गेल्या 2-3 वर्षांमध्ये एक महिना असं गेला नाही आमच्या पैसे नाही, दर महिना आम्ही 100 रुपये देणार. बरोबर? आता मी काय सांगितलं, तिसरी योजना आहे. चौथी योजना की आपल्याला मंगेश पन्नाशी बोल आता चौथी योजना काय आहे की तुम्ही तुमच्या नोकरी व्यतिरिक्त काही ना काही छोटा मोठा व्यवसाय करा. मूळ नोकरी करताना छोटा मोठा व्यवसाय केला. मग तुम्ही शिलाई मशीन घेतली, त्याच्यावर कपडे शिवले, उद्या बटन लावायची मशीन घेतली, पिको फॉल लावायची मशीन घेतली, चपात्या लावायची मशीन घेतली, तर त्याला आम्ही 1 रुपयाही व्याज न घेता पैसे परत करायचे. कसे करायचे? 10,000 ते 1 लाख घालवट नाही आणि जामीन काय आहे. तुम्ही बोलवलं तर माझं नशीब, त्यांनी माझं नशीब घेऊन जाते. पण गेल्या 2 वर्षात कोणी बोलवलं नाही का? परत कसे करायचे? 10,000 रुपयाला रोज 5 रुपये डेबिट करायचे. आम्ही डबा पण देतो. म्हणजे महिन्याला किती झाले? 150 रुपये. वर्षाला किती झाले? 1800 रुपये. 5 वर्षात किती झाले? 9,000 रुपये. तुम्ही 10,000च्या अगेन्स्ट 9,000 भेटले की 1000 रुपये भरायचे. रोजचे किती भरायचे? फक्त 5 रुपये. 20,000 घेतले तर रोजचे किती भरायचे? 10,000. 1 लाख घेतले तर रोजचे किती भरायचे? 50 रुपये. व्याज नाही. 5 वर्षामध्ये व्याज घेतलं तर डबल होतं. 1 लाख डबल होतं. म्हणजे तुम्हाला 1 लाख झाले, 1 लाख मी फ्री दिली. आज राखी बांधतात म्हणून मी दिली. तर ही झाली चौथी योजना की ज्या चौथ्या योजनेमध्ये आपण व्यवसाय करणार असाल तर मी तुम्हाला बिन व्याजी पैसे द्यायला तयार आहे. आतापर्यंत 42 जणांनी घेतले. त्या व्यतिरिक्त 200 जणांना शिलाई मशीन आपण दिलं आणि असं म्हटलं की रोज 5 रुपये टाकायचे आणि मशीनच्या 5,000 किमतीमध्ये 4,000 मिळायचे, 1000 मिळायचे. अशी चौथी योजना. शेवटची योजना व्यासपीठावर बसताना सुद्धा नवीन आहे. कारण ते उताराला घालवलेलं असतात. ते दरवेळेला नवीन गोष्टी करतात. ते बोलते की दिवशी घर विकणार आहे. तर त्यांनी बघितलं की मी मला घर पण विकवलं लागलं नाही, शर्ट पण विकवलं लागलं. तर माझी अंबाबाई कोल्हापूरची बसली आहे. ते म्हणजे खरंच फक्त काय आज तुमच्यासाठी योजना होती फक्त सफाई कर्मचाऱ्यांसाठी. तुम्ही बँकेमध्ये रिकरिंग अकाउंट उघडताय, बचत खाते. 500 रुपये हे त्याचं आउटर लिमिट. पण तुम्ही जेवढे टाका, तुम्ही म्हणाले मी 100, मग मी 100 टाका. तुम्ही म्हणाल 500 तुम्ही 500 टाका. तुम्ही म्हणाले 1000 नाही माझे 500. असं दरमहा बचत करायची. त्या खात्याला मध्ये काढता येत नाही पैसे. सासूबाई आता येऊन काढल्याचे काढता येत नाही. का? तर ते तुमचे सेव्ह व्हावे. 5 वर्ष त्याला हात लावता येत. आता 5 वर्षामध्ये दरमहा मी 500 देतो. तर वर्षाचे किती झाले? 6,000 झाले. 5 वर्षाचे किती झाले? 30,000 रुपये. आज राखी बांधण्याच्या अगेन्स्ट 30,000 रुपये पुरे साडेतीन आहे. तर त्यातला गमतीचा भाग सोडा, बचतीची सवय. मुलीच्या नावाने 100 रुपये का टाका तर तिला 18 वर्ष शिक्षणाला 21 वर्ष लग्नाला लागणार. मग हे आता मी म्हणतोय की उद्यापासून 500 रुपये सेव्हिंग करा का? तर तुम्ही कल्पना करा की तुमचे पैसे माझे झाले 1000, वर्षाचे झाले 12,000, 5 वर्ष झाले 7,000, व्याजसहित देतात 72,000. 5 वर्षाचे तुमच्या हप्त्याचे 72,000 भेटेल. तर तुमचे 30,000 आहेत, माझे 30,000 आहे, 12,000 आहे. तर ही माझी
आज नव्याने घोषित केलेली घोषणा आहे, योजना आहे आपल्या सगळ्यांना घोषित करून मध्ये केंद्रीय मंत्री भूमिकांना घरी करत असल्यामुळे लगेच त्याला संचालकाला नक्कीच करतो. 5 जणींना मी साडी देतो आणि फळसुक्त गाडीने कांदा लागला कोणाला तुम्ही त्यामुळे तुम्ही एक म्हणजे आपल्या मुलींचं लग्न ठरल्यानंतर झाल आम्ही देतो. सगळी भांडी आणि उंची साडी तिला नेसायला संकोच केली उंची साडी घेतो. तर ते लग्न झाल्यानंतर त्याला कळवायचं असतं. मग आमचे लोक घरी आणून सगळी भांडी आणि साडी देतात. अशा खूप योजना आहेत. आज मी 5 जणींना साडी देणार आहे, 5 जणांना राखी बांधून देणार ती कोणीतरी मला बांधा करून त्यांना आम्हाला फोटो फोटो चालवायचा आहे. दरवर्षी मी साडी पाठवतो ते नगर जिल्ह्यात राहतात आणि त्या मला ही धान्याची राखी पडतो. आपल्या शेतकरी कुटुंबातील पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. दरवर्षीप्रमाणे एखाद्या युनिक म्हणजे सहज पाहायला न मिळणाऱ्या अशा देखाव्यामधलं गेल्या वर्षी अयोध्येच्या रामाच्या मंदिराची प्रतिकृती होती. तर वहिनी मागे का बसले? तर दरवर्षी काही नवीन अण्णा वर्षानुवर्ष करत असतो आणि वर्षानुवर्ष पुण्यामध्ये कोथरूडचा आमदार होण्यापूर्वीपासून मी आणि देवेंद्रजींचा हा एक प्रकारे गणपतीतला ठरलेला प्रघात आहे की अण्णाच्या गणपतीला जायचं तर येणार आहे. आणि त्याचा एकांतरित स्तंभ करण्याच्या कार्यक्रमाला आपण सगळं एकत्र आलो. बरं झालं देगलूरकर सर इथे आले, त्यामुळे आपल्याला त्या मंदिराचे खूप बारकावे पाहायला मिळाले. मी आल्या सरांना विनंती केली आहे की तुम्ही ते चालू असताना एक रोज नाही पण दर 2 दिवसांनी चक्कर मारा आणि एखादा बारकावा राहिला असेल तर तुम्ही त्याला सांगा. कारण हे एक थातूरमातूर काही नाहीये. गेल्या वर्षी पण अनुभव आपण घेतला की डिट्टो अयोध्येमध्ये जे मंदिर तयार होणार होतं त्यावेळेला तर ते अर्धवट होतं पण त्याची प्रतिकृती माहिती होती. तसं अण्णा आणि त्याच्या टीमने इथे उभं केलं आणि आताही पुरीच्या जगन्नाथ मंदिर इथे उभं करण्याचा हा प्रयत्न अण्णाचा आहे. मी एवढंच म्हणेन की वहिनी किती वर्ष चालू आहे तर त्या सगळ्याचा प्रसाद अण्णाला ह्या वर्षी मिळालेला आहे. आणि गणपती बाप्पा देशाच्या राजकारणामध्ये माझा अभ्यास जेवढा यांचा मूर्तीचा आहे तेवढा माझा राजकारणाचा. त्यांच्या मूर्तीच्या अभ्यासावर कोणी आक्षेप घेणार नाही, माझ्या राजकारणावर घेणार नाही. देशाच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण आहे की पहिल्या फटक्यात खासदार होणं आणि पहिल्या फटक्यात केंद्रीय मंत्री. अदरवाईज एक 2-4 वेळा पडायचं असतं मग विजयी व्हायचं असतं आणि प्रत्येक वेळेला म्हणायचं असतं की अपयश हीच यशाची पायरी आहे. पण असं काही अपयश ही यशाची पायरी अण्णाला म्हणावं लागलं नाही. हे देशाच्या राजकारणातलं पहिलं उदाहरण आहे. नॉर्मली भाजपचं तरी प्रघात असा आहे की 2 टर्म खासदार हा करे त्याला लोकसभा तुला कळू दे पण दुसऱ्या स्लॉटमध्ये पण नाही. 2 स्लॉट असतात, अजून एखादा स्लॉट असेल वगैरे. पहिल्या स्लॉटमध्येच अण्णा मंत्री झाला. ते बहुधा त्यांचं कुटुंब ज्या प्रकारचं भाविक आहे, परमेश्वराला मानणारा आहे, केवळ एक मंडळ म्हणून तो गणपती उत्सव करत नाही तर खूप श्रद्धेने करतो. त्याचं एक फळ आहे. आपण सगळेजण त्याच्या पाठीशी आहोत. खूप शुभेच्छा. काही लाख लोक तुझा देखावा बघायला येतात आणि ह्यावेळेला जर तुम्ही लक्ष घातलं आणि त्या लाकडाच्या मूर्ती असाव्या, चौकोनीच असाव्या, असे सगळे बारकावे सांभाळले तर खूप मजा येईल. खूप शुभेच्छा. संडे को छुट्टी रहती है बस संडे को यहाँ पे